वंदे मातरम, वंदे मातरम। प्रवीण सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सीएम सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रघुवा सर आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टीचा सीएम सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सीएम सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीण सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीण सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रघुवा सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रघुवा सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद। येऊन बाहेरून आम्ही सर या आता जाणतो मग भारतीय जनता पार्टीचे आमचे जे तोरसे जिल्हा पंचायतीचे उमेदवार असतात राघोबा कांबळी सर यांच्या प्रचारात आम्ही सुरुवात केली असा आणि सुरुवातीच्या काळापासून मी प्रचारात सहभागी असे डोर टू डोर। आज पार्टीन बऱ्यापैकी एक सुशिक्षित व्यक्तिमत्व असलेला उमेदवार जो आज तोरसे जिल्हा पंचायतीक दिलेलो असा तो भगवती हायस्कुलाचो हेडमास्टर आणि रिटायर आणि त्याका आता सक्रिय राजकीय प्रवास करपाचो असा। काही लोकांनी आमका प्रश्न केले की अपरिचित उमेदवार म्हणून मी तो मुद्दो खोडून काढतोय की तो जो आमचो उमेदवार असा त्याच्या हाती सकल तितके तरी ह्या भागातले विद्यार्थी घडान गेलेले असत, काही कामार असत, जॉबाक लागलेले असत, काही विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या हाती घालून गेलेले असत। अशा प्रकारचा व्यक्तिमत्व म्हणजे सुशिक्षित आणि ज्याला कसलोय कलंक नाही निष्कलंक असा एक व्यक्तिमत्व आज ह्या तोरसे मतदारसंघात आम्ही राघोबा सरांच्या यांनी दिलेला असा। आणि आज आमका दिसता की ज्या ज्या ठिकाणार मी डोर टू डोर सुरुवातीपासूनच आणि आतापर्यंत असं म्हाका जो अनुभव येयल्लो असा की मी सुद्धा एक त्यावेळा माझी जिल्हा पंचायत सदस्य असला आणि त्यावेळा मी फिरताना जसो म्हाका अनुभव येयलो त्याच प्रकारचा अनुभव आज म्हाका येता। आणि ह्या अनुभवावरून मी सांगते की आमदाराच्या सहकार्यान, मुख्यमंत्र्याच्या सहकार्यान आणि उमेदवाराच्या व्यक्तिमत्व आणि कार्यकर्त्यांचो सहभाग आणि प्रेम कार्यकर्त्यांचो ह्या विचार 101% आमचो उमेदवार विजयी जातो। मी सुरुवात केल्या तुमचो कॅन्डिडेट राघोबा कांबळी सर त्याच्या प्रचारा खातीर तर आमकां खूब बरो प्रतिसाद मेळटा हांगा। स्पेशली आमच्या वारखंड लोकांनी आमकां सांगलें तुम्ही फुडें वचात, आमी तुमच्या बरोबर आसात आणि तुम्ही नक्कीच तुम्ही भरघोस मतांनी निवडून येतले म्हणून। तशेंच सराचे कार्य आसा की सरांनी शिक्षण क्षेत्रात ते आसात त्या खातीर तेंच्यांनी खूब भुरग्यांक शिकयले, खंयचे पुलीस जाले, खंयचे टिचर जाले, खंयचे सायंटिस्ट जाले, बऱ्या बऱ्या पदाचेर आसात। तशेंच तेंच्या लेगीत आमी उलोवप जालें की तुमी सुद्दां अशेंच आतां ह्या राजकारणांत आयल्यात, बरें काम करात, लोकां खातीर काम करात आनी लोक तुमच्या बरोबर सदांच आसतले। ताका लागून आमी सगळे हे सगळे म्हाका दिसता खूब लोक आमच्या बरोबर आयज जमले आनी सुद्दां आतां जॉयन जावपाचे आसात आनी हांगा 2 उतरां सोंपयता। म्हजें नांव राघोबा कांबळी, हांव तोरसे ZP चे इलेक्शन कॉन्टेस्ट करता। प्रचार अगदी मस्तपैकी आणि बऱ्यापैकी चल्लो आसा आणि कार्यकर्ते आसात न्ही भाजपाचे कार्यकर्ते जे क्रियाशील कार्यकर्ते हे भरपूर मेहनत घेतात। आयजच न्ही हेचे पयलीं तेंच्यांनी घेतली पूण तेच्यापेक्षा जास्त आतां आज ते मेहनत घेतात। तांकां अशें दिसता की हांव एक सुशिक्षीत कॅन्डिडेट आसा। हांवूय एका हायस्कूलचो रिटायर्ड हेडमास्टर आणि म्हज्या हाता सकयल जवळ जवळ 2 ते 3 हजार विद्यार्थी घडोवन गेल्ले आसात। 35 वर्सां हांव ह्या शिक्षण क्षेत्रान आसा आणि आता म्हाका दिसलें की म्हाज्या शिक्षण क्षेत्रांतलो जो अनुभव आसा ताचो उपयोग थोडोसो राजकीय क्षेत्रांत करचो आणि हेका लागून हांव राजकीय क्षेत्रांत येयल्लो आसा आणि शक्य तितले जितले म्हाका जाता तितले हांव कार्य करतलो आणि ह्या सगळ्या समाज कार्य करतलो आणि ह्या सगळ्या लोकांक सॅटिस्फाय करपाचो प्रयत्न करतलो। आज आम्ही वारखंड गावासून आमच्या राघोबा कांबळी ZPचो जो BJP कॅन्डिडेट त्या प्रचाराक सुरुवात केल्ली आसा आणि आमकां वारखंड गावान बरो प्रतिसाद मेळिल्लो आसा।
राघोबा कांबळी हा ते स्थानिक वारखणचे आहा आणि ते भगवतीचे रिटायर हेडमास्टर आणि ते शिक्षक आहा. त्यांच्या हातीखाली बरेचसे विद्यार्थी शिकून बरे कोणतरी जाल्लेले आसा. असो आमकां BJPन कॅन्डिडेट दिल्लो आसा आणि ताका बरो प्रतिसाद आहा आणि आमी ताका भरघोस मतांनी निवडून हाडटले. इतलेच सांगता माझी 2 प्रश्न. आणि एक फोन बरे करते. आहे